नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण नवीन वाक्य बघूया मित्रांनो. उदाहरणार्थ, त्याने मला काल सांगितले. त्याने मला काल सांगितले. हे वाक्य आपण इंग्रजीमध्ये कसं बोलणार मित्रांनो, सांगा बघू. तर त्यानेसाठी आपल्याला घ्यायचंय ही, सांगितल्यासाठी घ्यायचंय आपल्याला टोल्ड, मला, मी आणि काल येस्टरडे. ही टोल्ड मी येस्टरडे. बघा मित्रांनो, ही टोल्ड मी येस्टरडे. त्याच्यानंतर पुढचं अजून एक वाक्य घेऊया मित्रांनो. उदाहरणार्थ, तिने त्याच्याजवळ ते पैसे दिले. तिने त्याच्याजवळ ते पैसे दिले. मित्रांनो, हे वाक्य सांगा बघू कसं होईल. तिने म्हणजे शी. बघा, तिनेसाठी आपण घेऊया शी. दिलेसाठी घेऊया आपण गेव. शी गेव. ते साठी ते पैसे ना, सो ते साठी दॅट घेऊया. शी गेव दॅट पैसे, मनी. शी गेव दॅट मनी त्याच्याजवळ, नाही का. त्याच्याजवळसाठी आपण प्रिपोजिशन घेऊया आपण टू. टू हिम. बघा मित्रांनो, आणि त्याच्यासाठी हिम आणि जवळसाठी आपण टू हे प्रिपोजिशन या ठिकाणी घेतलेलं आहे मित्रांनो. तिसरं वाक्य घेऊया मित्रांनो आपण. उदाहरणार्थ, पूजाने हे काम पूर्ण केले. पूजाने हे काम पूर्ण केले. तर बघा मित्रांनो, पूजाने म्हणजे पूजा, नाही का. पूर्ण केलेला जो वर्ब आहे मित्रांनो, पूर्ण केले यासाठी जो वर्ब आहे तो आहे कंप्लीटेड. बघा मित्रांनो, पूजाने पूर्ण केले एवढंच वाक्य जरी आपण घेतलं असतं तर आलं असतं पूजा कंप्लीटेड. पण आपलं वाक्य आहे पूजाने हे काम पूर्ण केले. सो पूजा कंप्लीटेड हे, म्हणून धिस. धिस आणि काम म्हणजे वर्क. बघा मित्रांनो, पूजा कंप्लीटेड धिस वर्क. अजून एखादं वाक्य घेऊया मित्रांनो आपण. पुढचं वाक्य. उदाहरणार्थ, आम्ही त्यांच्यासोबत काल आलो. आम्ही त्यांच्यासोबत काल आलो. हे वाक्य मित्रांनो आपण इंग्रजीमध्ये कसं बोलणार. तर आम्हीसाठी आपण पहिले काय घेणार मित्रांनो, वी. त्याच्यानंतर आपण डायरेक्ट आलोसाठी इंग्रजीमध्ये आपण म्हणणार केम. आलोसाठी केम. वी केम. कोणासोबत आलो, सोबतसाठी आपण घेणार विथ. त्यांच्यासाठी घेणार आपण देम. वी केम विथ देम. त्यांच्यासाठी आपण घेणार देम. आणि राहिलं काय आता, काल. वी केम विथ देम येस्टरडे. वी केम विथ देम येस्टरडे. पुढचं वाक्य घेऊया मित्रांनो. उदाहरणार्थ, काय पण आपण घेऊ शकतो, जसं आपल्याला प्रसंगानुसार आपल्याला बोलावं लागतं. आम्ही उदाहरणार्थ, आम्हाला नंतर समजले, असं एक वाक्य घेऊया. आम्हाला नंतर समजले. बघा मित्रांनो, यासाठी आपल्याला आम्हाला म्हणजे आपण घेणार
वी. जसं आम्ही असेल तरी वी घेतो आपण, आम्हाला असेल तरी आपण वी घेणार. आता समजल्यासाठी आपल्याला अंडरस्टूड हे वर्ब घ्यावं लागेल. समजले म्हणजे अंडरस्टूड. वी अंडरस्टूड. बघा, आम्हाला वी अंडरस्टूड एवढं वाक्य जर असतं आपलं, आम्हाला समजले, तर फक्त आलं असतं वी अंडरस्टूड. पण आपल्याला नंतर समजले असं म्हटलंय ना, वी. सो आम्हाला नंतर समजले. सो नंतरसाठी आपल्याला शब्द घ्यायचा आहे वी अंडरस्टूड आफ्टर. आफ्टर म्हणजे नंतर येतं मित्रांनो, किंवा वी अंडरस्टूड लेटर ऑन. लेटर ऑनचा अर्थ सुद्धा नंतर होतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हे जे वाक्य बघितलेले आहेत, तर याच्यामध्ये आपल्याला एक नियम असा लक्षात घ्यायचा आहे मित्रांनो, की ज्या ज्या वेळेला आपण ही आहे सब्जेक्ट, शी या ठिकाणी सब्जेक्ट आहे घेतलेला, पूजा हा सब्जेक्ट आहे, वी हा सब्जेक्ट आहे, इथं सुद्धा वी सब्जेक्ट आहे. तर यामध्ये वाक्याच्या कर्त्यानंतर आपण इथं वर्ब घेतलेला आहे टोल्ड, इथं घेतलेला आहे गेव, इथं घेतलेला आहे कम्प्लिटेड, इथं घेतलेला आहे केम, आणि इथं घेतलेला आहे अंडरस्टूड. तर याच्यामध्ये टेलचा हा दुसरं रूप आहे टोल्ड, इथं गिवचं दुसरं रूप गेव, इथं कम्प्लीटचं दुसरं रूप आहे कम्प्लिटेड, इथं कमचं दुसरं रूप आहे केम, आणि इथं अंडरस्टँडचं दुसरं रूप आहे अंडरस्टूड. तर मित्रांनो, एक फॉर्म्युला आपण लक्षात घेतला तर आपल्याला असं दिसतं, हा सुरुवातीला सब्जेक्ट आहे ही, त्याच्यानंतर आपण V2 घेतलेला आहे वर्बचं दुसरं रूप, आणि मग त्याच्यानंतर ऑब्जेक्टचा पार्ट आहे मित्रांनो, हे पुढचा ऑब्जेक्टचा पार्ट आहे. तर हा जो फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय कॉमन, तर हा फॉर्म्युला आहे आपला मित्रांनो सिंपल पास्ट टेन्सचा. कुठला? सिंपल पास्ट, ज्याला आपण साधा भूतकाळ म्हणतो. तर मित्रांनो, जेव्हा आपण एखादी झालेली घटना असते, तिला जास्त वेळ झालेला नसतो, पण ती घटना घडून गेलेली असते, ती सांगण्यासाठीच आपल्याला सिंपल पास्ट वापरावा लागतो मित्रांनो. तर अतिशय सोपं आहे. आता या वाक्यामध्ये त्याने मला काल सांगितले, इथं मला आणि काल हे दोन शब्द जर आपण काढून टाकले तर त्याने सांगितले हेच वाक्य या ठिकाणी बेस वाक्य आहे. म्हणजेच सब्जेक्ट प्लस V2 जरी तुम्ही घेतला तरी तुम्ही सिंपल पास्टमध्ये बोलू शकता. त्याने सांगितले ही टोल्ड, तिने दिले शी गेव, पूजाने केले किंवा पूजाने पूर्ण केले पूजा कम्प्लिटेड, आम्ही आलो वी केम, आम्हाला समजले वी अंडरस्टूड. हे सर्वात जास्त बेस आहे मित्रांनो. याच्यामध्ये बेसिक हेच आहे की त्याने सांगितले हेच बेस आहे. बाकी आपल्याला ऑब्जेक्टमध्ये आपल्याला जे म्हणायचं आहे, जी स्टोरी आहे किंवा जो संवाद आहे, त्या संवादाच्या अनुषंगाने आपल्याला काल, उद्या, त्याला, इथं मलाच्या ऐवजी तुम्हाला आलं असतं, कालच्या ऐवजी परवा आलं असतं, एखादा वार आला असता. तर या ठिकाणी आपण बोलत असताना फक्त काळ महत्त्वाचा आहे मित्रांनो. आपल्याला कुठल्या काळामध्ये बोलायचं आहे. आता आपल्याला त्याने सांगितले, जसं हे बेस आहे, हा बेस सर्वात जास्त महत्त्वाचा आहे की समजून घेणं. त्याच्यानंतर आहे तिने दिले, माझ्या मते तर तिने दिले हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. हे समजलं की बाकीचं हे तर तुम्ही कधी पण चेंज करू शकतात आणि आपल्या प्रसंगानुसार, काळानुसार, संवादानुसार, स्थितीनुसार आपण ते वाक्य बोलू शकतो मित्रांनो. मग बोलण्यासाठी सर्वात महत्त्वाचं काय आहे तर स्ट्रक्चर. वाक्याचं जे स्ट्रक्चर बनलेलं आहे सब्जेक्ट प्लस V2 हेच सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. जसं की याच्यामध्ये मेन वाक्य आहे त्याने सांगितले, बाकी हे तर आपण समजा हा मसाला आहे की आपण कोणताही जोडू शकतो आणि वाक्याचा अर्थ आपण तसा घेऊ शकतो, बदलू शकतो. तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा सिंपल पास्टचा जो काही स्ट्रक्चर आहे तो समजला असेल आणि आपण हे जे वाक्य आहेत मित्रांनो, हे जास्तीत जास्त सराव केला पाहिजे. या वाक्यांचा बोलण्याचा जास्त सराव केला, लिहिण्यापेक्षा आपण हे वाक्य बोलायला जास्त प्राधान्य दिलं पाहिजे. ही टोल्ड मी येस्टरडे शी गेव दॅट मनी टू हिम, पूजा कम्प्लिटेड धिस वर्क, वी केम विथ देम येस्टरडे, वी अंडरस्टूड आफ्टर किंवा वी अंडरस्टूड लेटर ऑन. तर मित्रांनो, अजून आपण काही वाक्य या ठिकाणी घेऊया मित्रांनो. तर उदाहरणार्थ आपल्याला बघा मित्रांनो, इंग्रजी बोलत असताना आपल्यालाच माहिती नसतं की आपल्याला काय बोलावं लागणार आहे. कारण आपण बोलतो जेव्हा आपल्याला समोरचा एखादा प्रश्न विचारतो किंवा एखादं म्हणणं मांडत असतो, तर त्याला उत्तर देण्यासाठी आपण त्या क्षणाला विचार करून बोलत असतो. आता उदाहरणार्थ, तो आज लवकर कामावर गेला, असं एक वाक्य मी या ठिकाणी लिहितो. तो आज
लवकर कामावर गेला. आता हे वाक्य आहे मित्रांनो, जसं आपण सब्जेक्ट प्लस V2 बघितलं, सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट, हा सिंपल पास्ट आहे, साधा भूतकाळ. तर साधा भूतकाळचेच वाक्य मी तुम्हाला सांगतो आता, म्हणजे तुम्हाला हे वाक्य कसं बनेल हे लगेच कळेल. तर सांगा मित्रांनो, सब्जेक्ट प्लस V2. आता गेला म्हणजे काय, या ठिकाणी गो चं दुसरं रूप वेंट येणार मित्रांनो. मग तो साठी येणार आपल्याला ही, म्हणजे सर्वात अगोदर काय येणार, ही वेंट. ह्यामध्ये वाक्यामध्ये ही वेंट हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. जर गेला म्हणजे आपल्याला पास्ट टेन्स दिसतोय, किंवा जाईल किंवा जात आहे असं तर नाही आहे. गेला, तो गेला, किंवा तो गेला आहे, तो गेला होता असं पण नाही आहे. तो गेला, तो आला, त्याने खाल्लं, हे जे वाक्य आहेत याच्यातून आपल्याला सब्जेक्ट प्लस V2 ही रचना निदर्शनास येते मित्रांनो. मग आता ही वेंट हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता मग तो कुठे गेला, कोणासोबत गेला, का गेला, हे आपल्याला नंतर सांगायचं आहे. पण सर्वात अगोदर आपल्याला सांगायचं आहे ही वेंट. मग आता बघा, मग तो आज लवकर कामावर गेला. मग ही वेंट टू वर्क अर्ली. बघा, ही साठी आहे तो, नाही का. गेलासाठी आपण घेतलं वेंट, आणि कामावर, कामाला, कामावर, त्यासाठी आपण टू वर्क म्हणतो. ओनली वर्क आपण घेणार नाही, टू वर्क. हां, मग कामावर ही वेंट टू वर्क अर्ली टुडे. लवकर गेला म्हणून अर्ली, आणि आज म्हणून टुडे. बघा मित्रांनो, अशा पद्धतीची वाक्यरचना आपल्याला आली पाहिजे. जर जे काही समजा काळदर्शक शब्द, ठिकाणदर्शक शब्द, ते या ठिकाणी आपण शेवटी घेत असतो मित्रांनो. हे पण एक लक्षात ठेवूया आपण. तर पुढचं वाक्य आपण घेऊया. तिने मीनाच्या आधी सीताला सांगितले, असं एक वाक्य आहे. उदाहरणार्थ, तिने मीनाच्या आधी सीताला तिने मीनाच्या आधी सीताला सांगितले. तर मित्रांनो बघा, विचार करा, याच्यामध्ये सब्जेक्ट प्लस V2 काय येईल, तर तिने म्हणजे शी, आणि सांगितले म्हणजे टोल्ड. हेच मेन आहे मित्रांनो, शी टोल्ड. बघा, कोणाला सांगितले, काय सांगितले, कधी सांगितले, याच्याशी काही देणं घेणं नाही आहे, पण तिने सांगितले हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं या ठिकाणी आहे. मग आता तिने मीनाच्या आधी सीताला सांगितले, नाही का. मीनाच्या आधी म्हणजे बिफोर मीना, आणि कोणाला सांगितले, सीता. मग सो शी टोल्ड सीता बिफोर मीना, असं वाक्य होईल मित्रांनो. शी टोल्ड सीता बिफोर मीना. बघा मित्रांनो, तिनेसाठी आपण घेतलं शी, त्याच्यानंतर सांगितलेसाठी घेतलं आपण टोल्ड, नाही का. बघा, बिफोर आधी सीता, बघा या ठिकाणी सीता. शी टोल्ड सीता बिफोर मीना. बघा, मीनाच्या आधी सीताला सांगितलं. अजून एखादं वाक्य घेऊया मित्रांनो. उदाहरणार्थ, रमेशने तिच्या भावाला विचारले. रमेशने तिच्या भावाला विचारले. थोडं अक्षर समजून घ्या मित्रांनो, एवढं काही सुंदर नाही आहे माझं. बघा, आता इथं रमेशने विचारले म्हणजे रमेश आस्क्ड, हे आपल्याला समजून घेणे मित्रांनो. विचारले, आस्क्ड. बऱ्याच ठिकाणी आपण आस्क्ड असं पण म्हणतो मित्रांनो. तर याचा उच्चार जो आहे तो आस्क्ड न करता आस्क्ड, म्हणजे अर्धा ओठामध्ये आणि अर्धा बाहेर, असा आपल्याला उच्चार करायचा आहे. रमेश आस्क्ड. बघा, हेच या ठिकाणी सब्जेक्ट प्लस V2 रचना महत्त्वाची. बघा, ही सब्जेक्ट प्लस V2 रचना, हे सगळ्यात सोपं सूत्र आहे मित्रांनो काळामध्ये, सिंपल पास्टचं. सब्जेक्ट नंतर डायरेक्ट V2 घेतलं की तुमचं वाक्य तयार होतं. रमेशने विचारले, नाही का. समजा इथं दिनेशने विचारलं असेल तर दिनेश आस्क्ड. तर अशा पद्धतीने त्याने विचारलं, ही आस्क, आम्ही विचारलं, वी आस्क्ड, नाही का. तर अशा पद्धतीने तुमचं सब्जेक्ट नंतर डायरेक्ट V2 घेतलं की तुमचा साधा भूतकाळ तयार होतो मित्रांनो. मग आता इथं वाक्य आहे, रमेशने तिच्या भावाला विचारले. मग हे वाक्य होणार मित्रांनो, रमेश आस्क्ड टू हर ब्रदर. बघा, भावाला ला साठी आपण टू घेतलं इथं,
ब्रदर आणि तिच्यासाठी आलेला आहे हर. रमेश आस्क्ड टू हर ब्रदर. तर मित्रांनो अजून एक वाक्य घेऊया पुढचं. उदाहरणार्थ रमेशने तुला बोलावले. रमेशने तुला बोलावले किंवा रमेशने तुला हाक मारली असं पण आपण म्हणतो मित्रांनो. तर या ठिकाणी बघा पुन्हा रमेश करता आहे म्हणून रमेशच येईल आणि बोलावलेसाठी कॉल्ड, हाक मारण्यासाठी बोलावल्यासाठी आपण कॉल घेतो नाही का. आणि या ठिकाणी तुला म्हणजे यू. बघा अतिशय सोपं आहे मित्रांनो. सिंपल पास्टमध्ये आपल्याला जर बोलायचं असेल तर रमेश कॉल्ड यू. अजून एक वाक्य घेऊया मित्रांनो आपण. त्यांनी पूर्ण दिवसभर काम केले. बघा त्यांनी पूर्ण दिवसभर काम केले. आता तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो या ठिकाणी सब्जेक्ट आणि V2 कोणता घ्यायचा आहे तो. बघा मी सांगतो या ठिकाणी त्यांनी म्हणजे दे. शेवटचं काय काम केले. काम करण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे वर्क्ड. वर्क्ड नाही मित्रांनो वर्क्ड. बघा त्यांनी काम केले झालं वाक्य. तुमचं वाक्य या ठिकाणी अर्थपूर्ण आहे मित्रांनो. पण आपल्याला याच्यामध्ये अजून शब्द आहेत आणि ते वाक्य आपल्याला पूर्ण करायचे मित्रांनो. सो त्यांनी पूर्ण दिवसभर काम केले. मग आता या ठिकाणी पूर्णासाठी आपण घेणार आहे होल आणि दिवसभर म्हणजे होल डे. बघा दिवसभर होल डे किंवा त्यांनी दिवसभर काम केले तरी सुद्धा दे वर्क होल डे नाही का. दे वर्क ऑल डे, दे वर्क होल डे. पूर्णसाठी आपण घेतोय होल. होल म्हणजे संपूर्ण पूर्ण. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी वाक्य बघितलं त्यांनी पूर्ण दिवसभर काम केले. दे वर्क्ड होल डे. तर आपल्याला सब्जेक्ट नंतर डायरेक्ट आपण वर्ब म्हणजे V2 घेतला, क्रियापदाचं दुसरं रूप घेतलं, भूतकाळी रूप घेतलं तर आपण अशा पद्धतीचे हे वाक्य सर्व बनवू शकलो मित्रांनो. तर आपल्याला एवढंच करायचं आहे. जास्तीत जास्त इंग्रजी बोलण्यासाठीची जी प्रॅक्टिस आहे मित्रांनो ती बोलल्यानेच होते. जर आपल्याला इंग्रजी बोलायचं असेल तर आपण लिहिण्यापेक्षा बोलण्यावर जास्त भर दिला पाहिजे. पण लिहिण्यासाठी आपण प्रयत्न का केले पाहिजे तर सुरुवातीला जे स्ट्रक्चर आहे काळाचं ते समजून घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर जास्तीत जास्त मित्रांसोबत आपण चर्चा करताना जास्तीत जास्त इंग्रजीमधून संवाद साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर आजचे हे वाक्य मित्रांनो बघूया आपण. ही टोल्ड मी येस्टरडे, शी गेव दॅट मनी टू हिम, पूजा कंप्लीटेड धिस वर्क, वी केम विथ देम येस्टरडे. आता उदाहरणार्थ मित्रांनो आम्ही त्यांच्यासोबत काल आलो. हे आपण जेव्हा बोलतो ना तर त्यावेळेला जनरली आपण इंग्रजी बोलताना काय करत असतो की मनामध्ये पहिले मराठीमध्ये वाक्य आणतो आणि मग त्याचं ट्रान्सलेशन करतो. पण जसं जसं आपल्याला काळाचं स्ट्रक्चर समजत जातं आणि जसं जसं आपण जास्त विचार करून लगेच बोलण्याचा प्रयत्न करतो तर तो जो ट्रान्सलेशनचा वेग आहे तो ज्याचा जास्त असतो तो लवकरात लवकर इंग्रजी बोलतो मित्रांनो. आणि एक वेळ अशी येते की त्याचा ट्रान्सलेशनचा वेग इतका वाढून जातो की तो ट्रान्सलेट न करता हे जे वाक्य आहे आम्ही त्यांच्यासोबत काल आलो हे डायरेक्ट आपल्या ब्रेनमध्ये तो इंग्रजीतूनच तयार करून डायरेक्ट बोलतो. मग तेव्हा तो फ्लुएन्सी त्याची चांगली आहे असं आपण म्हणू शकतो मित्रांनो. तर अशा पद्धतीने आपल्याला त्या लेवलपर्यंत पोचायचं आहे की आपण डायरेक्ट ट्रान्सलेशन न करता डायरेक्ट विचारच इंग्रजीमधून करू आणि डायरेक्ट विचार करून आपण जेव्हा बोलू त्यावेळेला आपला इंग्रजी बोलण्याचा स्पीड तो जास्त झालेला असेल मित्रांनो. तर आशा करतो की तुम्हाला आजच्या भागामध्ये साधा भूतकाळामध्ये आपण इंग्रजी कसं बोलू शकतो हे चांगल्या पद्धतीने समजलं असेल. धन्यवाद मित्रांनो.